तर टॉस बॉक्समध्ये संतोषजी जोशी शिवनेरी स्पोर्ट आमनी या संघाचे संघ मालक आहेत. चला प्रल्हादजी नाईक या आपण. गणेशजी ठाकरे आपलं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच बीबी स्पोर्ट इताडे संघाचे संघ नायक आपलं देखील टॉस बॉक्समध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जागृत मराठा राणाल संघाचे संघ नायक प्रल्हाद नाईक आपण या लगेच. प्रल्हादजी नाईक आपलं देखील स्वागत. तर मित्रांनो आपण भिवंडी ग्रामीण 40+ प्रीमियर लीग 2024च्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याची नाणेफेकी करतोय. नाण्याची पुन्हा एकदा आपल्याला ओळख करून देतो. एका बाजूला 40+ भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ आणि BPL 2024 कोण आवाज येईल? प्रल्हादजी नाईक काय म्हणणं आहे? BPL 2024 ची मागणी केलेली आहे आणि 40+ भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ आलेले आहे. संतोषजी जोशी आपला खूप खूप स्वागत आणि आभार. गणेशजी ठाकरे आपलं देखील स्वागत आहे. दोन्ही संघनायकांना सर्वप्रथम शुभेच्छा आहेत. तर बीबी स्पोर्ट इताडे या संघाच्या बाजूनी नाणेफेकी लागलेली आहे. सायंकाळचं सत्र आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. हो नक्कीच. काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच पहिला सामना अगदी आपण गावदेवी भादवाड या संघाच्या अगेन्स्ट गमावला आहे. 71 धावांचं लक्ष होतं आणि एका धावीनी तो सामना आपल्याला गमावा लागलेला आहे. इथे फलंदाजीची निवड करण्याचा मागचा उद्देश काय? उजेडामध्येच फलंदाजी करून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि मग फ्लड लाईटमध्ये बॅटिंग करताना समोरच्या संघाला थोडासा त्रास होणं जाणवेल, त्यामुळे ते चांगले राहील. नक्की 70 धावा पहिल्या सामन्यातून देखील 71 चेस करताना बनवले आहेत. इथे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशोक सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. 30 टीम राहील की या दुसऱ्या सामन्यातून काही संघामध्ये बदल आहेत? नाही, 30 टीम राहील. कशी एन्जॉय करता BPL स्पर्धा? खूप एन्जॉय करतोय. गुरुदत्त चौथ्यावर क्रीडानगरी कशी वाटली? क्रीडानगरी कशी वाटली? अतिशय सुंदर आयोजन नियोजन आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते बीबी स्पोर्ट इताडे संघाचे संघनायक. आपण जाऊया प्रल्हादजी नाईक जागृत मराठा राणाल संघाच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेकी गमावलेली आणि प्रथम आपल्याला गोलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? फलंदाजी करण्याचा निर्णय असतो. इथे आपल्याला गोलंदाजी आलेली आहे. कोण मुख्य 5 गोलंदाज असतील ज्यांच्याकडून या सामन्यातून अपेक्षा आहेत? तसं बघितलं सर्वच प्लेयर चांगले आहेत आणि सर्वांकडून चांगली अपेक्षा आहे. BPL कशा पद्धतीने एन्जॉय करताय? खूप चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन केलं आणि ह्या ग्राउंडला तर एकदम इंटरनॅशनल लुक दिलेलं आहे. तर धन्यवाद. दोन्ही संघनायकांना आम्ही शुभेच्छा देतोय. मित्रांनो, आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकून बीबी स्पोर्ट इताडे या संघाच्या संघनायकांनी घेतलाय प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे जागृत मराठा राणाले संघाला. मी आपल्याला घेऊन चालतो थेट समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. बघा, यानंतरचा सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि कृष्णाई 11 कारिवली. एका बाजूला नीलम नाईक तर दुसऱ्या बाजूला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचा संघ असेल. यानंतरचे दोन्ही संघनायक आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीला सज्ज राहायचं आहे. कृष्णाई 11 कारिवली आणि वीर तानाजी दापोडे. चला लगेच आपण जागृत मराठा राणाल आपण तयारीत राहायचं आहे. बीबी स्पोर्ट इताडे या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
आमचे दोन्ही पंच खेळपट्टीवर पोचलेले आहेत. सुरेशजी घरात आणि सुनील म्हात्रे, बेबी स्पोर्ट इताडे आणि जागृत मराठा राणाल. आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिला सामना काही एक मिनिटामध्ये सुरू होतोय. सुपर 8 मध्ये कालच्या दुसऱ्या रात्रीतून 4 संघ क्वालिफाय झालेले आहेत. बर्फानी बाबा टेमगार, आई गावदेवी सोनाले, त्यानंतर आपण पाहिलं तर पृथ्वी इलेव्हन बुंदवली, आणि अमर स्पोर्ट कासने, हे 4 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले आहेत. आजच्या 8 संघामधून बघूया कुठले 4 संघ सुपर 8 मध्ये दाखल होत आहेत. आणि खऱ्या अर्थाने उद्या स्पर्धेची खरी सुरुवात होणार आहे नॉकआउट फेरीनं. वीर तानाजी दापोडे आणि कृष्णाई 11 कारिवली यानंतरचा होणारा सामना. दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहायचं आहे.
धन्यवाद. आज दोन्ही संघ अगदी वेळेवर आलेले आहेत आणि दोन्ही संघादरम्यान काही का क्षणामध्ये सामना सुरू होतोय. बीबी स्पोर्ट इताडे आणि जागृत मराठा राणाल. काल आपण स्पर्धेचा दुसरा दिवस 6:23 पहिला चेंडू टाकला होता. आजच्या तिसऱ्या दिवसातून बघूया आतापर्यंत 6:13 झालेली आहेत. नक्कीच अगदी प्रदीप शेठ पाटील राणाल आणि भगवानजी पाटील इताडे यांचे दोन्ही संघ आमने सामने आपल्याला आजच्या तिसऱ्या दिवसातून खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा आपण अपडेट पाहिला ग्रुप सी मधून, तर दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलेला आहे. म्हणजे दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच जहानमान पोगाव संघाचे अशोक, त्यानंतर एजी स्पोर्ट निंबोली संघाचे विजय गुलवी, तसेच विजय स्पोर्ट कानपे संघाचे विजेंद्र पाटील, त्यानंतर गावदेवी रांजणोली संघाचे निलकंठ भोईर असे दिग्गज खेळाडू या संघामध्ये आहेत. सर्वच टीम अगदी भगवानजी पाटील यांची बीबी स्पोर्ट इताडे कंप्लीट टीम आहे. जागृत मराठा राणा संघ देखील तितका ताकदवान आहे. प्रदीपजी पाटील असतील, त्यानंतर भालचंद्र नाईक, ज्ञानदेव पाटील, मनोज पाटील, जयहिंद तरे, प्रल्हाद नाईक, गुरु थले आणि संपूर्ण टीम अगदी स्ट्रॉंग टीम आहे. तर आज सामना सुरू होतोय. चला, दोन्ही संघांनी आज चांगलं सहकार्य केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ग्रुप ए आणि बी 4 संघ क्वालिफाय झाले आहेत. ग्रुप ए मधून टेमगर आणि सोनाले, ग्रुप बी मधून कासने आणि गुंदावली. आज ग्रुप सी आणि डी मधून बघूया इताडे, भादवड, राहणाल, आमनी की ग्रुप डी मधून दापोडे, वेले, कारिवली की ठाकूरपाडा. संतोष जोशी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे संघमालक आहेत, व्यवसायाने शिक्षक आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व. आपलं देखील सर स्वागत आहे. भिवंडी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून पहिला सामना विजय गुलवी आणि वसंत श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे वसंत हे खेळाडू नॉन स्ट्राईकला आहेत. तर सामना सुरू होतोय. 6:15 झालेली आहेत आणि आजच्या तिसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी जागृत मराठा राणाल या संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक बॉलिंग ट्रॅक वर. पहिला चेंडू विजय गुलवी, 2 क्षेत्ररक्षक अगदी टी-शर्ट सर्कलच्या बाहेर, ज्ञानदेव पाटील डीप मिड विकेट आणि जयहिंद तरे वाईडिश लॉंग ऑन. एसटी रक्षक गुरु थले आहेत. शॉर्ट लेगला रुपेश मडवी, शेलूमाता वल या संघाचे खेळाडू अगदी चेंडूला इनफिल्डच्या आतमधून उचललाय. एका सिंगलनं विजय गुलवीनं स्वतःचं आणि आपल्या बीबी स्पोर्ट इताडे या संघाचं खातं आपण ओपन केलेलं आहे. वसंत यांनी चेंडूला अगदी ऑन साईडला क्लिक केलाय. जयहिंद तरेनं चेंडूला उचललाय. चांगली कॉलिंग. धोका पत्करू इच्छित नाही विजय गुलवी. पहिल्या सामन्यातून अपयशी जरूर ठरलेत. एक चांगले खेळाडू आहेत. एजी स्पोर्ट निंबवली या संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल. हा चेंडू देखील तितकाच चांगला. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये जवळजवळ लेगस्टिक वरचा चेंडू होता. कुठली संधी दिली नव्हती. प्रल्हाद नाईकनं जी सामना सुरू होण्याआधी प्रदीपजी पाटील साहेबांची चर्चा केलेली आहे ती चर्चा इथे मला वाटते कामी येते. वीर तानाजी दापोडे आणि कृष्णाई 11 कारिवली 3 ओव्हरमध्ये दोन्ही संघनायक आपल्या गोलंदाजांची नावं आमच्यापर्यंत द्यायची आहेत. वसंत इथे फलंदाज धावचीत बाद. वसंतनी इथे विकेट का दिली? चेंडूकडे पाहत होते, कदाचित धाव झाली असती. नक्कीच थोडीच रनिंग बिटवीन द विकेट कमी पडलेत. पहिली सफलता, पहिलं सांघिक यश जागृत मराठा राणाल संघाच्या खात्यामध्ये. वसंत धावचीत बाद.
नवीन फलंदाज बीबी स्पोर्ट इताडे संघाचे संघनायक मधुकर. गणेश ठाकरे यांची देखील अपार मेहनत. सलग आज तिसऱ्या दिवसातून आपण पाहतोय. वेलकम संदीप एम पाटील, मनोज केनी, वीर तानाजी दापोडे आणि कृष्णाई 11 कारिवली संघाचे खेळाडू इथे दाखल होत आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3-1 अशी संत सुरुवात. प्रल्हाद नाईक, गावदेवी भादवडे संघाचे संघनायक. इथे हा चेंडू देखील चांगला होता. विजय गुलवीला मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. मनोज पाटील शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहेत. प्रदीप पाटील मिड ऑफवर आहेत. त्यानंतर रुपेश मडवी शॉर्ट लेगमध्ये उभे आहेत. तर पॉईंटला भालचंद नाईक, दिनेश गली क्षेत्रामध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. ज्ञानदेव पाटील चेंडूवर झेपावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली कॉलिंग. धाव मिळेल फक्त एक. पहिल्या ओव्हरची समाप्ती. 5-1. अगदी संत आणि शांत सुरुवात आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय. मधुकर यांनी नाणेफेकी जिंकून निर्णय फलंदाजीचा योग्य घेतलेला आहे. मात्र योग्य निर्णय काहीसा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आपल्याला अधिक योग्य वाटतोय. सायंकाळचं सत्र आहे. सेकंड इनिंगमध्ये नक्कीच लाईट ऑन होतील. वेलकम संजय पाटील आणि संदीप पाटील 11 जोडी आहे. कृष्णाई 11 कारिवली संघाची मात्र पहिल्या सामन्यातून अपयशी ठरलेत. आज नक्की चर्चा केली असेल. संदीपच्या नावावर या सीझनमध्ये तब्बल 7 मालिकावीर पटकवण्याचा भीम पराक्रम आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. बघा बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. 6:20 झालेली आहेत. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटं अधिक वेळ घेतला तर 5व्या ओव्हरमध्ये आपल्याला एक खेळाडू अतिरिक्त 30 सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. गणेश ठाकरे खुश आहेत. बर्फानी बाबा टेमगर संघाचे खेळाडू सलग 3 सामने जिंकून ग्रुप ए मधून टॉपवर आहेत. वेलकम नीलमजी नाईक, वेलकम विनोददादा नाईक, आपलं देखील स्वागत आहे. चला चला ज्ञानदेव पाटील प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पहिलं ओव्हर बरोबर 5 मिनिटांमध्ये आपण टाकलेले आहे. बघूया मधुकार संघनायक आहेत. बीबी स्पोर्ट इताडे अशोक एक चांगले फलंदाज आहेत. बीबी स्पोर्ट इताडे संघाकडे ज्यांनी या स्पर्धेचा पहिला षटकार हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. दुसरी षटकार हॅट्रिक नक्कीच आपण गणेश पाटील आणि त्यानंतर नितीन म्हात्रे या खेळाडूंना पाहिलेलं आहे. आतापर्यंत 3 खेळाडूंनी नाना गोंडली यांचे पारितोषिक पटकावलेले आहेत. विजय गुलवीचा फटका अगदी कव्हर पॉइंट रिझनला भेदून चेंडू चाललाय. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं हा पहिला चौकार आलाय. बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून चांगला फटका आपण पाहू शकता. अगदी फटका खेळण्यासाठी रूम बनवला होता. भालचंद्र नाईक आणि दिनेश या 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमापार गेलेला आहे. विजय गुलवे एक चांगले फलंदाज आहेत. एजी स्पोर्ट निंबवली या संघाकडून आपण त्यांना खेळताना पाहतोय. बीपीएल स्पर्धेमध्ये बीबी स्पोर्ट इताडे या संघाकडून सध्या ते खेळत आहेत. 4 धावींनी संघाची टोटल 10 या अंकावर पोहोचलेली आहे. 7 चेंडूमध्ये 10 धावा. ते चेंडूला ऑन साईडला खेळून काढल्या. रुपेश मडवी गोट्या तिथे उपस्थित आहेत. फक्त एक सिंगल धावी. यष्टीरक्षक गुरु थले नक्कीच दिनेश देखील एक जागृत म्हटलं राहणार संघामध्ये चांगला यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे. मात्र बीपीएल मध्ये गुरु थलेला ही संधी दिलेली आहे.
11 धावा 8 चेंडू. इथे हा चेंडू चांगला आहे ज्ञानदेव पाटीलचा हा ब्रह्मास्त्र. फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिली. तिसऱ्या ओव्हरसाठी मनोज पाटीलला चॅलेंज आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा हा एक चांगला गोलंदाज ज्ञानदेव पाटील. इथे दांडी गोल मधुकर. अजून एक धक्का लागतोय बीबी स्पोर्ट इताडे संघाला. 11 या धावसंख्येवर धक्का नंबर 2 लागलेला आहे. आधी मधुकर याने खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपला जाऊन चेंडू भिडतोय आणि ज्ञानदेव पाटीलनं पहिला यश संपादन केलेलं आहे. पहिला फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते वसंत. इनेट नंबर 4 वर नवीन फलंदाज केतन आलेले आहेत. केतन पाटील. यास जय बजरंग कारिवली या संघाकडून खेळताना आपण केतन पाटील यांना पाहतोय. अशोक यांना मला वाटतं तिसऱ्या ओव्हरसाठी राखून ठेवलेला आहे. हा गेम प्लॅन असेल मधुकर आणि संपूर्ण टीम बीबी स्पोर्ट इताडे या संघाचा. ज्ञानदेव पाटीलनं देखील आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 6 धावा दिली आहेत. एकूण टोटल 1 ओव्हर 5 चेंडूमध्ये 11 वर 2. बघूया ज्ञानदेव पाटील शॉर्ट रनअपनी. हा चेंडू देखील खूप चांगला होता. अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिला. शॉर्ट लेग मधून चेंडूला विजयनं उचललाय. गावदेवी अंजुरिया संघाचा खेळाडू खूप जिद्दी खेळाडू आहे विजय. 2 ओव्हर 2 बाद 12. यानंतर कारिवली आणि दापोळे बिग मॅच. दोन्ही संघाचे संघनायक आपण आपल्या मुख्य 4 गोलंदाजांची नावं तयार ठेवा. संजय पाटील आणि संदीप चांगल्या मूडमध्ये आहेत. नीलम नाईक संघाचे ऑनर आहेत. नक्की श्यामदादा पाटील एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि एक चांगले पंच आहेत. आमचे संजय पाटील यांचे सहकारी आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. आम्ही देखील त्यांच्या बरोबर क्रिकेट खेळलेलो आहोत. दीपक पाटील पृथ्वी इंटरप्राइजेस गोंदवली संघाचे संघ मालक या आपण मान्यवर कक्षामध्ये. काल आपला संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. अभिनंदन. ते चेंडूला ऑन साइडला केतन पाटीलनं उडवलंय. कावकॉर्नर रिजनला ज्ञानदेव पाटील उपस्थित आहेत. 50-50 चा तिसरा ओव्हर सुरू आहे. इथे 2 होते तिथे 3 पूर्ण. मनोज पाटील नाराज. 3 धावेने संघाची टोटल 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. तुमचे प्रथमेश पाटील आणि आज रोहन तरे समालोचन कक्षामध्ये. अगदी चेहऱ्यावर राष्ट्र मुद्रा. BTC लाईव्हचे ऑनर रोहन तरे आणि प्रिन्स मूवीज प्रथमेश पाटील आणि रवी गुलवी. इथे हा चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली गुरु तले. चांगला झेल. फलंदाज बाद विजय गुलवी. बघा दिनेशला इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि अगदी आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफला गुरु तले. प्रल्हाद नाईक आणि प्रदीप पाटील यांचा चांगला गेम प्लॅन या सामन्यातून पाहायला मिळतोय.
नक्कीच कालचा दिवस विश्रांतीचा होता. सी आणि डी ग्रुपचा चर्चा झालेली आहेत, मीटिंग झालेली आहेत आणि बघूया कुठल्या संघाला आज किती फायदा होतोय. दापोडे आणि कारिवली दोन्ही संघाचे संघनायक आपल्या 4 गोलंदाजांची नावं आपण नमूद करायची आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. सहा वाजून 15 मिनिटांनी आपण पहिला चेंडू टाकलाय. 6 वाजून 28 मिनिटं झालेली आहेत. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत. धावसंख्या 16 झालेली आहे. मनोज पाटील यांचे आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 4 धावा खर्च केलेत, वाईट आणि 3 आणि 1 विकेट देखील घेतलाय. बघूया फलंदाज अशोक आलेले आहेत. डावखोर हाताचे एक जबरदस्त असे फलंदाज जानमन पोगाव या संघाकडून त्यांना खेळताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर धमाका, चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला तडाखा, षटकार. 10 धावा आले 3 चेंडू मध्ये. आता खरी कसोटी मनोज पाटील यांची असेल, कारण की 3 मध्ये आता 6 राखायचे आहेत. वेलकम माझे सहकारी समालोचक संदेश वकारे, आपलं देखील स्वागत आहे. वेलकम सूर्यकांत पाटील, वेलकम वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक राजू पाटील. मॅच बॉल आला, मॅच बॉल आला. म्हात्रे सर, जुने बॉल आहेत आपल्याकडे. यस, 6 धावेनी धावसंख्येला अल्पेश आता आकार आलाय. 2-2, 2 ओव्हर 3 चेंडू म्हणजे 15 चेंडूंचा खेळ संपलाय. अशोकनं 6 धावेनी आपला अकाउंट ओपन केलाय. इथे अजून एक षटकार. अशोकनं या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. पहिल्या दिवसातून पहिली षटकार हॅट्रिक आणि आजच्या 3ऱ्या दिवसातून दुसऱ्या सामन्यातून देखील षटकारांच्या हॅट्रिकवर आहेत. नक्कीच नाना गोंडले यांच्याकडून 16 धावा झाली आहेत. म्हणजे 50-50 ओव्हर हा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आता फिक्स आहे. बघूया मनोज पाटील वर दबाव, विजय आलाय. प्रल्हाद नाईक देखील काहीतरी कानमंत्र घेऊन बघूया चाललेले आहेत. धावसंख्या 28. अशोक म्हात्रे चांगले फलंदाज आहेत. नेहमीच मोठे फटके आपण त्यांच्या बॅट मधून पाहतोय. चांगला चेंडू होता, चेंडूचा सन्मान जरूर केलाय. केतननी नकार दिला होता. एक सिंगलला धावसंख्या 29. 5 मध्ये 17 आलेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर धावा किती येतील? केतन पाटीलच्या बाजूने चेंडू राहील की गोलंदाज मनोज पाटीलच्या? ओव्हर नंबर 3. 29. 17 चेंडू मध्ये 29 आणि 50-50च्या 3ऱ्या ओव्हर मध्ये 17 आलेले आहेत. आणि त्या फटका उडवलाय काऊ कॉर्नर रिजनला. ज्ञानदेव पाटील यांच्या डोळ्यासमोरून चेंडू सीमा पार, षटकार. ज्या गोलंदाजाला चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज स्वीकारलाय. मॅच बॉल आलेला आहे बघा ज्ञानदेव दादा. धावसंख्या 35. या ओव्हर मध्ये 23 आलेत. 11 प्लस होतील. 11 धावा अतिरिक्त ऍड होतील. बघा 35 प्लस 11. दोन्ही संघनायक आपण लक्ष द्या. सुधारित धावसंख्या
46. क्या बात आहे. बीपीएलची ही खरी मजा आहे. हा साप सिटीचा खेळ आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये 35 वरून डायरेक्ट 46. प्रदीप पाटील ओव्हर नंबर 3. जागृत मराठा राणाल या संघाचे संघमालक. चांगला फटका. गुरु तलेचं खराब क्षेत्ररक्षण. +4 50 धावा झाली आहेत. वेलकम अंकुश दादा पाटील केपी. दिनेश आपलं देखील स्वागत आहे. दिनेश चौधरी. कृष्णाई 11 कारिवली, नीलम नाईक फॅन आणि वीर तानाजी दापोडे. अशोकच्या बॅट मधून नक्कीच फटका फसला. झेल ड्रॉप. जैन तरेच्याकडून चुकी. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे. झेल कठीण नव्हता, मात्र तो झेल कठीण करून ठेवलाय जैन तरेनं. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. डीप मिड विकेट रिजनला संधी होती अशोकला झेलबाद करण्याची. साई खुश आहेत. असं वाटलं होतं की एक क्षणी जैन तरे झेल घेतील. नंतर कृष्णाई कारिवली संघ आहे आणि साई अगदी खुश आहेत. चांगली टोटल. अशोक मात्रे चांगली फलंदाजी करतायत. ज्ञानदेव पाटीलनं चेंडूला अगदी कॉर्नर रिजनला उचललाय. तिथे अशोक मात्रेंच्या बाजूने सर्व काही पाहायला मिळतोय. तालमील कुठेतरी कमी आहे केतन पाटील आणि अशोक मात्रे मध्ये. धावसंख्या 53. 53 धावा झालेत. 3 ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि चांगल्या टोटलकडे वाटचाल करतोय बीबी स्पोर्ट इताड या संघ. सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष चषक. वेलकम मनोज म्हात्रे. वेलकम रवीजी भोईर. स्वागत आहे. इथे ऑनबॉबच्या अंदाजानं चेंडूला अगदी केलून काढले. ज्ञानदेव पाटील चेंडूच्या समोर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. प्रदीप पाटीलनं पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर नक्कीच वापसी केलेली आहे. यावर मध्ये 2 वेळा आपल्याला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गुरु तले आणि जैन तरीकडून या चुका पाहायला मिळाल्यात. धावसंख्या 54 झालेली आहे. 54 धावा झालेत. अशोक मात्रे चेंडूला अगदी स्क्वेअर विकेट उडवलाय. आता चांगलं क्षेत्ररक्षण होतंय जैन तरेच्या माध्यमातून. दुसरीसाठी निघालेत आणि फलंदाज अशोक मात्रे. धावचीत बाद. आपण मगाशीच उल्लेख केला की तालमील नाहीये. दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वय कॉलिंग व्यवस्थित नाहीये. अशोक मात्रे अगदी दुर्दैवीरित्या धावचीत बाद झालेत. अशोक मात्रेच्या बॅटमधून चांगले फटके येत होते. विजयजी पाटील गावदेवी ओवली संघाचे
एक अष्टपैलू खेळाडू आणि त्यानंतर जितेंद्र पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आणि विजय स्पोर्ट खांडपे या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आपल्याला चेंडूंची उपलब्ध झालेली आहे. चला दोन्ही संघाचे संघटक आपण तयार राहा. वीर तानाजी दापोडे आणि कृष्णाई 11 कारिवली प्रदीप पाटील चौथ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार. इथे बघूया अशोक विजेंद्र पाटील आलेत. विजय स्पोर्ट खांडपे या संघाचे खेळाडू एका सिंगलनं बीबी स्पोर्ट इताडे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद 56 चांगली टोटल आहे. 56 धावा झालेत. 6 विकेट हातामध्ये आहेत आणि 7 चेंडू खेळायचे आहेत. चला दोन्ही संघाचे संघटक आपण तयार राहा. निलमजी नाईक आणि राजू पाटील शेवटचा आणि अंतिम 5वा ओव्हर घेऊन आलेत. जागृत मराठा राहणार या संघाकडून गोलंदाज बालकृष्ण पहिल्या चेंडूवर आमंत्रण दिलं होतं. इथे विजेंद्र पाटीलचा झेल ड्रॉप स्वतःवर नाराज आहे. 2 चेंडू खेळलेत, 2 सिंगल. संघाची टोटल 57. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मधला आपण पाहतोय. विजेंद्र पाटील साठी हा सामना देखील तितका चांगला वाटत नाहीये. नक्कीच 2 चेंडू खेळले जरूर, मात्र 2 सिंगल. इथे केतन पाटीलचा धमाका, चेंडू सीमापार, षटकार, शॉर्ट पिच चेंडू होता, चांगला फटका. अगदी केतन पाटील या मॅच मधून चांगल्या धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 2 षटकार, 1 तिहेरी आणि 2 सिंगल अशा 17 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज बालकृष्णानं 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत. केतन पाटील एक उंच पुराचा खेळाडू आहे. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय. शॉर्ट पिच चेंडू आहेत. अगदी आपण पाहिले तर केतन पाटीलच्या अगदी आवडीचे चेंडू आहेत. धावसंख्येनं उच्चांक गाठलेला आहे. धावा झालेत 69. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. एकोणसत्तर धावा 4 ओव्हर 3 चेंडू मध्ये 69 आलेले आहेत. बीबी स्पोर्ट इतर संघाचे संघटक मधुकरनं जो निर्णय घेतलाय तो निर्णय आता कुठेतरी योग्य वाटतोय. हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर काहीसा खोलवर टप्प्याचा होता. 1 सिंगल, चांगली फेकी, चांगला थ्रो मनोज पाटील कडून. फक्त आणि फक्त 1 धाव ऍड होईल बीबी स्पोर्ट इतर संघाच्या फलकावर. धावसंख्या 70. नक्कीच प्रकाशदादा म्हात्रे कालवार संघाचे संघटक यांनी या भिवंडी प्रीमियर लीग साठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद प्रकाशदादा म्हात्रे. फलंदाज विजेंद्र पाटील बाद झालेत.
चला वीर तानाजी दापोडे आणि कृष्णाई इलेव्हन कारिवली दोन्ही संघनायक आपण तयार आहात. पुढील दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. माझे सहकारी समालोचक संदेश वकारे तिथे उपस्थित आहेत. चला आपण दोन्ही संघनायक घ्या. पहिल्या इनिंगचा शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज निलकंठ भोईर. 70 धावा लागलेत. बीबी स्पोर्ट इतर संघाला 70 धावांचा आकडा लक्की आहे. बघूया. आणि इथे एक धाव होईल ऍड की 2. बघूया विजय लॉंगले का शिमारेश्वर तैनात आणि 2 धावा. एकूण टोटल 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि बीबी स्पोर्ट इताडे 5 बाद 72 आणि विजयाचं लक्ष आहे 73 धावांचं. आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी कंप्लीट करूया. ओव्हर टू संदेश वकारे. खूप खूप धन्यवाद कालीराम केनी. तर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विजयजी पाटील त्याचबरोबर सन्माननीय जितेंद्रजी पाटील आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपला शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. वीर तानाजी दापोडे विपक्ष कृष्णाई कारेवली या 2 टीममध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच टॉस या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते उडवला जातोय. कुंदन पाटील कॉलिंग करतायत 40+ असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्या उलट आलंय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय कृष्णाई कारिवली टीमच्या कॅप्टन आहे कॅप्टन नीलम नाईक माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? क्षेत्ररक्षण करतो. याचं मुख्य कारण काय? मुख्य कारण म्हणजे आत्ता थोडासा अंधार होईल त्याच्यामध्ये हवामान दमट होईल. सेकंड बॅटिंगला थोडा बेनिफिट मिळेल. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना समोरील टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरल्या टीमला कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करेन कारण ती संघ त्यांनी पहिला राऊंड जिंकलेला आहे आणि पहिला राऊंड आम्ही हारलेलो आहे म्हणून आम्हाला जास्त मेहनत करायला लागेल. नक्कीच कोणत्या गोलंदाजांकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? गोलंदाज तर सर्वांकडनंच अपेक्षा आहे परंतु मागच्या मॅचला ज्या चुका झाल्या त्या गोलंदाजांना थोड्या हे करायला लागतील. नक्कीच कमिटी मेंबर त्याचबरोबर आयोजनामध्ये देखील तुझा सिंहाचा वाटा आहे. कसं वाटलं आयोजन नियोजन? आयोजनाबद्दल बोला तर आयोजन खूपच चांगलं आहे आणि मी खरोखर त्या सर्व कमिटीला सल्यूट करतो. खास करून सचिव अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष खूप मेहनत घेतात कारण मी बघतो का संध्याकाळी 6 वाजता आले तर मॅच संपेपर्यंत सर्व जण थांबतात. खरोखर त्या माणसांना माझा सल्यूट आहे. धन्यवाद. मॅचसाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन कुंदन पाटील माझ्या समवेत आहेत. कुंदन टॉस इम्पॉर्टंट होता का? हो इम्पॉर्टंट होता. जिंकला असतं तर काय केलं असतं? बॅटिंगच केली असती आम्ही. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी करायचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? चांगला वाटते. धन्यवाद. तुला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे टॉस जिंकलाय टीम कारिवलीचा कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी टीम दापोडेला इन्व्हाइट केलं आहे. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कालीराम केनी.
यस थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय. बिब्बी स्पोर्ट इताडे विपक्ष जागृत मराठा राणाल या दोन टीममध्ये. प्रथम पहिल्या इनिंगमध्ये आपण 72 धावा पाहिला बिब्बी स्पोर्ट इताडे टीमच्या माध्यमातून. तर 73 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे जागृत मराठा राणाल टीमच्या माध्यमातून. नक्कीच या धावा कंप्लीट केल्या जातील का? चला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जागृत मराठा राणाल टीमचे कॅप्टन, आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तर चला बेल आपण थोडा कमी खर्च करा. मॅचला आपण सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण सजून घ्या. बिब्बी इताडे टीमचे कॅप्टन. 73 धावा या ठिकाणावरनं बनवायच्या आहेत जागृत मराठा राणाल टीमला. टीम इताडेचा विचार केला तर पहिले मॅच हारल्यात, त्यानंतर राणाल टीम देखील पहिले मॅच हारले आहेत. अर्थातच ही मॅच जी आहे ती दोन्ही टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. ग्रुप सी मधील हे सामने आपण पाहतोय. तर ग्रुप सी मध्ये भादबड संघ देखील आहे, शिवनेरी आमणे देखील आहे. नक्कीच त्या दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली आहे. मात्र आता या मॅचच्या माध्यमातून पाहूया कोणता संघ पहिला विजयी या ठिकाणी प्रस्थापित करेल. यस दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बालचंद्र नाईक विथ प्रदीप पाटील. तर फ्रंट लाईन षटक बिब्बी स्पोर्ट इताडे टीमच्या माध्यमातून मधुकर वेल्लेकर. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि षटकातील पहिला बॉल मधुकर वेल्लेकर बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. अप्रतिम फटका इनसाइड आउट. वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल प्रहार पाहायला मिळाला. बॉल निघून गेला होता 4 धावांसाठी. पहिला बॉलवर पहिला चौकार आलाय भालचंद्र नाईकच्या बॅटमधून. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा जोरदार अपील झाली आहे. भरपूर विश्वास नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि पंचांच्या माध्यमातून. लेट पण थेट डिसिजन आलाय त्या ठिकाणी. बॅटकड आहे, या फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. नक्कीच पहिली विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटची गाडा लागली होती, पंचांनी मात्र तपासला, थोडा वेळ घेतला, मात्र एक योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. आणि रिव्ह्यू सिस्टम जी आहे ती नक्कीच रनआउट आणि भीमरसाठी आहे. तर पहिला विकेटचा पतंग, मोठी विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जागृत मराठा राणाल टीमच्या माध्यमातून भालचंद्र नाईकला मैदान सोडावं लागतंय. पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. त्वरा करा प्लीज, विनंती आहे. आपण वेळ कमी खर्च करा. चार षटकं 20 मिनिटांमध्ये फेकायची आहेत. नक्कीच त्यासाठी मात्र, नाहीतर आपण
फिल्डिंग साईडला फायनलाइज करतोय. मात्र फलंदाजांनी देखील लक्षात घ्या की आपण देखील त्वरा करा, वेळ आपण कमी खर्च करायचा आहे. यस, दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष सन्माननीय शरद भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. त्यांच्या समवेत सन्माननीय वामनजी ठाकरे यांना देखील आपण पाहू शकता. यस, सन्माननीय यस रतन बुवा दादांना देखील आपण पाहतोय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आज टेक्निकल टीममध्ये आपण पाहतोय रोहन तरे देखील जॉईन झालेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विजेंद्र चेंडू उचलतोय, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक 5 वर पोहोचलाय. वेलकम. या ठिकाणी शुभ आगमन होतंय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष F1 जोडीतील एक मोठं नाव अर्थातच प्रमोद दादा भोईर, सोबतच गणेश दादा ठाकरे यांना देखील आपण पाहू शकतो. पुढचा बॉल समोरच्या दिशेने, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. समोरच्या दिशेने हा फटका खेळून काढला होता. क्रिकेटमधील अगदी सेफ फटका. पहिल्या टप्प्यावर चेंडू निघून गेला होता. एक दमदार फटका प्रदीप पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप पाटील देखील अकाउंट ओपन करतोय 4 धाबांच्या मदतीने. यस, लाईट ऑन करा. राजू चौधरी, आपणास विनंती आहे. या प्लेसचा बॉल, अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चौकार लागला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या प्लेयर्स देखील चांगला बॉल इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद, 10 धावफलकर आहेत, 10 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये एक विकेट त्याचबरोबर 2 चौकार देखील आपण पाहिले. 10 धावा खर्च झाला पहिल्या षटकामध्ये. एकंदरीत चांगली सुरुवात म्हणेन मी मधुकरच्या माध्यमातून. यस, लाईट ऑन करायची आहे. पंचांच्या माध्यमातून नक्कीच इशारा आलाय. यस, थोड्याच वेळात लाईट्स देखील ऑन होतील या ठिकाणावरना. जागृत मराठा राणा टीमचा विचार केला तर 73 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च झाल्यात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर विजय गुलबी येतोय. निंबवली गावचा हा खेळाडू नक्कीच सातत्याने एक चांगली भूमिका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बजावत आलाय. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं षटक फेकेल. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी विजय गुलबी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. वेल थोडा कमी खर्च करा. नक्कीच लाईट्स देखील ऑन झाल्यात. पहिला बॉल, या वेळेचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, चेंडू निर्धाव जातोय. विजय गुलबी बॉलिंग ट्रॅकवर आहे. अर्थातच व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने भरपूर विविधता आहे या गोलंदाजाकडे. षटकातील पुढचा बॉल,
बोलायचा बॉल ऑन साईडला हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद प्रदीप पाटील बॅक टू द डगआउट. अतिशय महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी मिळते आहे बीबी स्पोर्ट इताडे टीमला. 5 बॉलचा सामना करत फक्त आणि फक्त 5 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं प्रदीप पाटील. बघा नवीन येणाऱ्या फलंदाजाने 38 सर्कल जी आहे ती नक्कीच बाद होणारा खेळाडूला क्रॉस त्या ठिकाणी करायचं आहे. आपण वेल वाचवा प्लीज विनंती आहे, कारण आज देखील आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. सो प्लीज सर्व टीम्सला विनंती आहे. विजय गुलवे बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल समोर ज्ञानदेव पाटील आलाय, दापोडे गावचा खेळाडू. या बलेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिकाडा लागली आहे. यस लक फॅक्टर ज्ञानदेव पाटीलच्या बाजूने, बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा, चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी गाडा लागली आणि त्यानंतर मात्र कुठेतरी बचावलाय, कारण बॅट कट लागल्यानंतर प्लेट ऑन झाला नाही आहे फलंदाज. हे लक फॅक्टर आपण पाहतोय. या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय, हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, बॉल निघून गेलाय पहिल्या टप्प्यावर, सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. ज्ञानदेव पाटीलची ही खासियत आहे, मोठ्या फटक्यांपासून त्याची ओळख आहे. सातत्याने मोठे फटके खेळत असतो या प्रत्येक मॅचमध्ये, आणि यावेळेस देखील सुरुवात मोठ्या फटक्यांसोबत झाली आहे. 2 बॉल खेळलाय आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाले. 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून. 73 धावांचे लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य पूर्ण करत असताना ज्ञानदेव पाटीलची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. प्रल्हाद नाईक सोबतच आपण पाहतोय मॅन इन व्हाईट कॅप, हा देखील एक उत्कृष्ट दर्जेदार डावखुरा फलंदाज आहे. त्याला देखील चांगली साथ ज्ञानदेव पाटीलची द्यावी लागेल. या ठिकाणावरनं जागृत मराठा राहणार टीमचा विचार केला तर एक भागीदारी करावी लागेल, एक अशी भागीदारी ज्यामध्ये मोठ्या फटक्यांचा समावेश असणं देखील खूप गरजेचं आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच कव्हर केली जाते. भरपूर प्रशंसा करावी लागेल प्रिन्स मूवीची देखील. कॅमेरा वर्क भरपूर कमालीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज विशेष म्हणजे नक्कीच रोहन तरे देखील त्यांना जॉईन झाल्यात. तर कॅमेरामॅन ऋषी भोईर यांची देखील महत्त्वाची भूमिका. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी विजय गुलवी सज्ज झालाय. एखादी स्पर्धा म्हटली की नक्कीच या संदर्भात पुढे देखील आपण उल्लेख करणार आहोतच. या बलेस देखील बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, कारण चेंडू त्यांच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धावा, षटकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा बॉल खेळून काढला होता. नक्कीच शेवटच्या मोमेंटपर्यंत आपण पाहतोय की बॉल कशा प्रकारे खेळून काढला, कुठपर्यंत पोहोचलाय, कुठे पडलाय, आणि हे सर्व नक्कीच प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तीन बॉल ज्ञानदेव पाटील खेळलाय आणि तिन्ही बॉलवर प्रहार पाहायला मिळाले. 2 चौकार तर 1 षटकार. हा ज्ञानदेव पाटीलचा क्लास आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील लो फुलटॉस बॉल होता. बॅट आणि बॉलमध्ये अवपत असं संपर्क नाही आहे. गली रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट, एक पेक्षा अधिक काही एक नाही. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक 10 धावांचं तर दुसरं षटक 15 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 जे 50-50 षटक आहे
नक्कीच आणि हे षटक संतोष म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. वेले गावचा खेळाडू नक्कीच सातत्याने पहिलं षटक फेकत असतोय आपल्या टीमच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी जागृत मराठा राणा टीमच्या माध्यमातून ठरवलं गेलं की आपण 50-50 ओव्हरसाठी संतोष म्हात्रेला टार्गेट करूया. नक्कीच 16 धावांचा जो चॅलेंज आहे ते चॅलेंज या ठिकाणी स्वीकारलं आहे, परंतु ते कंप्लीट केलं जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. त्या दरम्यान मैदानाच्या आत ड्रिंक्स ब्रेक अर्थातच पाणी तर बहाना आहे, पानी के साथ कुछ कहानी, वाटर मैटर. यस मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर संतोष म्हात्रे. तर समोर आपण ज्ञानदेव पाटीलला पाहतोय. वेल आपण कमी खर्च करा प्लीज. मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल. या वेळेस टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, मात्र यष्टी रक्षक चुकी करतोय. विजय गुलवी त्या ठिकाणी. ही चुकी कदाचित तुम्हाला भरपूर महाग पडेल, कारण कॅच कोणाची सोडली आहे, ज्ञानदेव पाटीलची. एक तगडा फलंदाज आहे. या आधी देखील आपण पाहिलं 3 बॉलवर 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आल्यात आणि त्याची झेल सोडणं कदाचित तुम्हाला थोडं महाग देखील पडेल. या सन्माननीय आपण पाहू शकता या ठिकाणी अनिल पाटील दादांचा शुभ आगमन होतंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. काल आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहिलं होतं. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आहेत. वेलकम. या वेळेस त्रिफला. यस दांडी गुल फलंदाज बाद. यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रुपेश मडवी दाखल झालाय. वलगावचा हा खेळाडू. रुपेशकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. पाहूया रुपेश कशा प्रकारे उर्वरित बॉलचा सामना करेल, कारण या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली आहे. पहिला 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर एक महत्त्वाची विकेट, त्याचबरोबर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज संतोष म्हात्रेने. षटकातील पुढचा बॉल. संतोष म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा संपर्क नाही आहे, फक्त आणि फक्त एकच धाव. संतोष म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अप्रतिम फटका, मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. पूर्णपणे शफल झाला होता ज्ञानदेव पाटील आणि त्यानंतर मात्र काही कमालीचा प्रहार पाहायला मिळतोय. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर हा प्रहार झाला होता. 6 धावा मिळाल्या त्या ठिकाणी ज्ञानदेव पाटील सोबतच टीमला देखील. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
हॅलो हॅलो यस त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण पोटीप्लेस क्रिकेट मंडळाचे सहसचिव सन्माननीय जगदीशजी म्हात्रे या स्पर्धेमध्ये देखील त्यांची अफाट मेहनत अफाट कष्ट आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. 50-50 षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या भलेसा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 4 नॉट 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण षटक क्रमांक 3 पाहतोय. अर्थातच 50-50 षटक आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत अल्पेश गायकवाड मला माहिती पोहोचवत आहेत की 15 धावा खर्च झाल्यात. परंतु शेवटचा बॉल बाकी आहे. नक्कीच मात्र जे चॅलेंज आहे 16 धावांचं ते चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. संतोष म्हात्रे षटकातील शेवटचा बॉल घेऊन बोलतोय. या भलेसा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झाला आहे. या तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 17 धावा. अर्थातच त्यामध्ये अजूनही 8 धावा ज्या आहेत त्या प्लस होतील आणि आता मात्र प्लस झाल्यानंतर धावसंख्या जी पोहोचली आहे 50 कंप्लीट 50 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 23 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 23 धावा. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं की नामदेव पाटीलला जीवनदान देणं कदाचित तुम्हाला महाग पडेल. नक्कीच. आणि अगदी त्याच फलंदाजांनी संतोष म्हात्रे यांना 2 षटकार देखील ठोकले होते. विजय गुलवीकडून ती चुकी पाहायला मिळाली आणि ते संतोष म्हात्रेच्या 50-50च्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा या कंप्लीट केलेल्या आहेत. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 23चं समीकरण शिल्लक आहे. दोन्ही संघांनी पहिला 1-1 सामना गमावला आहे. या इथून बघूया कुठला संघ या BPL 2024च्या तिसऱ्या दिवसातून पहिल्या विजयाची नोंद करतोय. नक्कीच क्रिकेटमध्ये असे दृश्य जे आहेत ते आपण भरपूर वेळा पाहिल्यात. एखाद्या फलंदाजाला जीवनदान मिळतं आणि त्यानंतर मात्र तो फलंदाज भरपूर वेळा आक्रमक होताना आपण पाहिलं आहे आणि ते चित्र आता मात्र आपल्याला नामदेव पाटीलच्या संदर्भात देखील पाहायला मिळतं आहे. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र 50-50 षटकामध्ये त्याचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 50 धावा धावफलकावर आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 23 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल अशोक म्हात्रे पोगाव गावचा हा खेळाडू. या भलेसा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. एक चांगला बॉल अशोक म्हात्रेच्या माध्यमातून चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच जागृत मराठा रानाल टीमवर दबाव निर्माण करेल. तर त्या उलट क्षेत्ररक्षकांना देखील गोलंदाजाची साथ द्यावी लागेल. परंतु जोपर्यंत नामदेव पाटील खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र विजयाच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पल्लवित असणार आहेत. सिंगल कंप्लीट. उर्वरित 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. नामदेव पाटील त्या ठिकाणी सज्ज होतोय. या भलेसा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि यस वाड कॅच अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय अफलातून झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. विजेंद्र पाटील खांडपे गावचा हा खेळाडू. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा झेल कंप्लीट केलाय. ॲक्शन असं वाटलं की हा बॉल जो आहे तो सीमारेषा पार होईल. मात्र शेवटच्या क्षणी अगदी काही इंचेस सीमारेषेपासून आत हा झेल कंप्लीट केला गेलाय. नक्कीच आता मात्र हा झेल अर्थातच कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे कालीराम केनी. नक्की संदेश. अगदी आज जर आपण झेल पाहिला तर सीमारेषेच्या काही अंतरावर एका हाताने विजेंद्र पाटीलनं झेल टिपलाय. फलंदाजीसाठी 2 सामने काहीशे त्यांच्यासाठी
खराब आहेत, मात्र या झेलनी नक्कीच त्यांचा मनोबल द्विगुणित होईल, कारण की हा झेल ज्ञानदेव पाटीलचा होता. चांगला झेल, आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात चांगले झेलची तुलना केली तरी वावगं ठरणार नाहीये. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. नवीन फलंदाज दिनेश मडवी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 बॉलवर 30 धावांचं योगदान ज्ञानदेव पाटीलने दिलं. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. मिळतील यस, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जाईल चौकार आहे की षटकार. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे हा बॉल बिडकावून दिला होता, क्षेत्ररक्षकापासून दूर पडलाय. नक्कीच बॉल मात्र 1 बाउन्स, अर्थातच पहिल्या टप्प्यावर निघून गेलाय. 4 धावा मिळतील त्या ठिकाणी. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. डबल पाय, 55 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 8-18 हे समीकरण आता मात्र पाहायला मिळतंय. 8 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. अशोक मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या, 4 बॉल टाकून झाल्यात. एक महत्त्वाची विकेट देखील आली आहे. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने प्रहार, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवून फेकी देखील झाली, परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. 57 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हा बॉल खूप महत्त्वाचा आहे, कारण या बॉलपासून समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. या षटकातील शेवटचा बॉल, अशोक मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. हुक करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच बीट झालाय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला तुम्हाला दाखवावा लागेल. 6 चेंडू 16 धावा. शेवटचं षटक गोलंदाज कोण असेल नक्कीच पाहावं लागेल. बेबी इताडे टीमच्या माध्यमातून टीमचे कॅप्टन कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवत आहेत, खूप महत्त्वाचं आहे. कारण दोन्ही टीमसाठी ही मॅच जी आहे ती खूप अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दोन्ही टीमचा विचार केला तर आतापर्यंत एक सामना गमावलाय. अर्थातच या ठिकाणावरनं उर्वरित 2 सामने जे आहेत ते दोन्ही सामने तुम्हाला जिंकायचे आहेत. आणि आता मात्र या मॅचचा हेरो कोण हे आपल्याला समजेल. कोणता संघ या ठिकाणावरनं आपला पहिला विजय या ठिकाणी प्रस्थापित करेल. जागृत मराठा राणाल की बीबी स्पोर्ट इताडे. नक्कीच. आणि त्या दरम्यान सन्माननीय पंडितजी भोईर भादबड यांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी, आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आणि खास करून खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद पंडितजी भोईर. शेवटचं षटक निलकंठ भोईर, रानसोनोली गावचा हा खेळाडू. 6 बॉल 16 धावा रोखेल का पाहूया. षटकातील पहिला बॉल, निलकंठ बॉलिंग ट्रॅकवर. समोर रुपेश मडवी. या बलेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होते त्यावेळेस नक्कीच कॉलिंग चांगली झाली होती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. वाटा मॅच, चांगला सामना नक्कीच आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निलकंठ भोईर पुन्हा एकदा. या बॉलेस देखील इनसाइड आउट खेळलाय. गॅप शोधली, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा, चौकार.
मडवी आपला टीमला सांगतोय मैं हूं ना, कारण पहिल्या 2 बॉलवर 6 तर आल्यात, मात्र अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलवर 10 धाबांची आवश्यकता आहे. निलखंड भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. विजेंद्र सोबतच काहीतरी चर्चा चालू आहे त्या ठिकाणी. कमबॅक कशा प्रकारचं केलं जाईल या संदर्भात विजेंद्र आपल्या बॉलर सोबत चर्चा करतोय. 4 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. निलखंड पुन्हा एकदा आमच्या कॅमेरा एंडकडनं वळतोय. षटकातील पुढचा बॉल समोर आपण रुपेश मडवीला पाहतोय. या बलेस आपला स्टेपमध्ये चुकतोय. डेड बॉल, मृत चेंडू. मानसिक दबाव नक्कीच असेल यात मात्र काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडू मागे पळतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. अशोक मात्र चेंडू उचलतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. सामन्यामध्ये रंगत वाढती आहे कारण 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 3 मध्ये 8 तर बनल्यात, मात्र अजूनही 3 मध्ये 8 बनवायच्या आहेत. वाडा मॅच. एखादा मोठा फटका तुम्हाला जरूर आवश्यक आहे जागृत मराठा राणाल टीमसाठी. तर त्या उलट निलखंड भोईरला देखील जबाबदारीने गोलंदाजी करावी लागेल. निलखंड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर रुपेश मडवी. रुपेश मडवीकडे देखील मोठी क्षमता आहे, परंतु महत्त्वाच्या क्षणी ती सिद्ध करावी लागेल या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील इनसाइड आउट फटका. इनफिल्डच्या वरून चेंडू उडवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुन्हा एकदा पुढे सरकलाय आणि आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलवर 6 धाबांची आवश्यकता आहे. नक्कीच या सामन्याच्या माध्यमातून उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांचंच मनोरंजन केलं जात आहे. 2 चेंडू आणि 6 धाबांची आवश्यकता आहे. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण दोन्ही टीमसाठी ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक विजेंद्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. फक्त आणि फक्त 2 धावांवर समाधान मानतोय त्या ठिकाणी रुपेश मडवी. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्या बाजूने ठेवली आहे, मात्र का ठेवली आहे हे या ठिकाणी दाखवावं लागेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. वाडा मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा. उर्वरित शेवटच्या बॉलपर्यंत मॅच आली आहे. बीबी इताडे टीमचा विचार केला तर या आधीची मॅच देखील आपण त्यांची पाहिली तर शेवटच्या बॉलपर्यंत आली होती. शेवटच्या बॉलवर त्यांना एका धावेची आवश्यकता असताना मात्र तो सामना त्यांनी गमावला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पोहोचली आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. स्पीडअप करा. काही कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवर गोल्डन चौकाराची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. निलकंठ भोईर बोलतोय. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. मॅच फिनिश. सामना जिंकलाय बीबी स्पोर्ट इताडे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक जागृत मराठा राणाल. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने ठोकल्या आपल्या बॅटमधून 3 षटकारांच्या सोबत 24 धावा. नाव आहे केतन पाटील.
आपण देऊया मॅन ऑफ दी मॅच नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण थोड्या वेळानंतर देणार आहोत.